प्रियजनांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे आहात ना? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते. सकाळी उठताच तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे आणि ती कृपा स्वीकारली पाहिजे. तेव्हाच प्रभूची उपस्थिती त्या दिवसभर तुमच्या सोबत राहील. तुम्ही कित्येक गोष्टींसाठी प्रार्थना करत नाही का? तुम्ही तुमच्या गरजेसाठी, चमत्कारासाठी, बरे होण्यासाठी, मुक्तीसाठी प्रार्थना करता. पण एक गोष्ट आहे जिच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायलाच हवी. हीच गोष्ट प्रभू शास्त्रातून दाखवायला सांगत आहे. स्तोत्रसंहिता 143 वचन 10. देवाचा एक माणूस होता, त्याचे नाव दावीद. देवाने त्याला एक साधा मेंढपाळ मुलगा एका राष्ट्राचा राजा बनवले. प्रभूने त्याच्या काळात त्याच्या मार्फत मोठी आणि अद्भुत कामे केली. त्याचा तारा फक्त इस्रायलच्या ध्वजावर आहे. त्याला दावीदचा तारा म्हणतात. इस्रायलचे लोक त्याला कधीच विसरणार नाहीत. त्याच्या मार्फतच प्रभूने त्या राष्ट्राला बळ दिले. प्रभूने एका साध्या माणसाला इतक्या उच्च स्थानावर नेण्याचे कारण काय असू शकते? त्याने प्रभूला आवडेल असेच केले. याची साक्ष स्वतः प्रभू देत आहे. दावीद हा माझ्या मनासारखा माणूस आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करेल. यामागचं गुपित तुम्हाला माहित आहे का? तो अशी सुंदर प्रार्थना करतो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. त्याची प्रार्थना पाहिली का? दावीद प्रभूला म्हणतो, प्रभू, मला तुझ्या मनासारखं, तुला जे आवडेल ते करायला शिकव. माझ्या मनाला जे आवडेल ते करणार नाही, लोकांना जे आवडेल तेही करणार नाही, पर मला तुझ्या मनाला जे आवडेल तेच करायला हवं. ते मला शिकव आणि मार्गदर्शन कर, अशी तो प्रार्थना करतो. मला ही प्रार्थना खूप आवडते आणि मीही ही नेहमी करतो. विशेषतः मी दर बुधवारी स्वतःसाठी उपवास करून प्रार्थना करतो. राष्ट्रासाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करणे हे दुय्यम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मी स्वतःसाठी प्रार्थना करतो. मी दर बुधवारी उपवास करतो आणि काही तास प्रभूच्या चरणी बसून प्रार्थना करतो. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या पत्नीसाठी, मुलीसाठी, जाव्यासाठी, नातवासाठी आणि इतर सर्वांसाठी प्रार्थना करतो. मी येशू रिडीम सेवेतल्या सेवकांसाठी आणि नेत्यांसाठीही प्रार्थना करतो. जेव्हा मी स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा मी हा श्लोक वापरतो. मला तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. जर मी काही असं केलं असेल जे तुला आवडलं नाही तर मला माफ कर. ते काय आहे ते मला दाखव. तेव्हा कधी कधी प्रभू मला काही गोष्टींबद्दल दोषी ठरवतो. हे मला आवडत नाही. मला तुझं वागणं आवडलं नाही. मी ते कबूल करतो आणि प्रार्थना करतो, प्रभू, मी हे पुन्हा करू नये. मला तुझ्या मनासारखं वागायला हवं. मी स्वतःला अर्पण करतो आणि प्रार्थना करतो. जेव्हा आपण स्वतःला अर्पण करून प्रार्थना करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर नियंत्रण घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. जेव्हा आपल्या मार्गावर प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी येतात तेव्हा तो स्वतःच त्या दूर करतो. तो तुला योग्य मार्गावर नेईल. तुझ्या आयुष्यातही हे ध्येय नेहमी लक्षात ठेव. नेहमी प्रार्थना करत रहा, येशू, मला तुझी इच्छा कशी पूर्ण करायची ते शिकव. माझी प्रार्थनाच नाही, शास्त्रात देवाला आवडणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. मी त्या शास्त्रवचनांवर ध्यान करीन आणि त्यानुसार वागण्याचा निर्धार करीन. मुख्यत्वे 1 तीमोथेय अध्याय 2 वचन 1 ते 4 मध्ये. सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी. हे आपल्या देवाच्या दृष्टीने आनंददायक आहे असे लिहिले आहे. मी ती शास्त्रवचने शोधेन आणि त्यानुसार चालण्याचा निर्धार करीन. म्हणूनच तो मला सुंदरपणे मार्गदर्शन करतो. म्हणून तुम्ही तुमचा हात हृदयावर ठेवून हे म्हणाल का, येशू, मला तुझी इच्छा कशी पूर्ण करायची ते शिकव. मला तुझ्या मनासारखे चालू दे. मला तुझी इच्छा पूर्ण करू दे. जे तुझ्या मनासारखे नाही ते मला नको आहे. माझे रक्षण कर आणि मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.